तर राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून जोरदार धक्का बसलेल्या महाविकास आघाडी पुढे आता विधान परिषद निवडणुकीचं आव्हान उभं आहे। अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला असला तरी महाविकास आघाडीचं टेन्शन नक्कीच वाढलंय। 20 जून रोजी होणारी ही निवडणूक गुप्त मतदानानं होणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। आणि याविषयी आपण सविस्तर बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। महाविकास आघाडीसाठी आता नक्कीच धाकधुकीचं वातावरण म्हणावं लागेल। मिताली, नक्कीच सुप्रभात। पावसाच्या धारांचं सुंदर आगमन झालेलं आहे, वातावरण प्रफुल्लित झालंय। भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय आणि विरोधकांना आत्मचिंतन करायला लावणारा नक्कीच आहे। कारण राज्यसभा निवडणूक ही येणाऱ्या निवडणुकींची आणि येणाऱ्या राजकीय घडामोडींची ही मोठी नांदी मानली जात होती। आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं पहाटे केलेलं ट्विट जे आहे, निवडणूक ही लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच आम्ही खेळतो, हे बोलकं आहे। आणि याचमुळे येती 20 तारीख जी आहे विधान परिषद निवडणूक, भारतीय जनता पक्षानं 6 जागा आधीच उभ्या करून ठेवलेल्या आहेत। सदाभाऊ खोत यांना सुद्धा अपक्ष पाठिंबा देऊन उभं करण्यात आलेलं आहे आणि याचमुळे गुप्त मतदान होणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची रणनीती कामाला आली त्याच पद्धतीनं विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष येईल आणि कोणताही दगाफटका होऊ नये याचा प्रयत्न जरी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केला जाणार असला तरीही महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळंच काही आलबेल नाहीये, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। अपक्ष आमदारांनी ज्या पद्धतीनं मवियाला फाट्यावर मारलंय, म्हणजे की 6 अपक्ष मविया समर्थक आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत जे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं कौल दिला, हा नक्कीच भाजपला आत्मविश्वास हा अधिकाधिक वाढवणारा आहे आणि कदाचित येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची नांदी मानता येईल। अगदी बरोबर। आणि त्यामुळे आता लक्ष असणार आहे ते विधान परिषदेच्या निवडणुकीकडे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।